कशाप्रकारे या निर्णयाची व्याप्ती असेल, काय परिणाम होईल? प्रामुख्यानं या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये तरुणींना रोजगार मिळावा ह्या राज्यातील आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील 22 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे। राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे। त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे। या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतंय, कारण काही सुरक्षिततेचे नियम जे आहे ते त्या बाईक टॅक्सी चालवत असताना प्रवाशांच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे। दिवसेंदिवस जे काही गुन्हेगारी प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगानं बाईक टॅक्सी चालवत असताना तरुणी किंवा तरुणाला कुठल्याही प्रकारे गुन्हा त्या ठिकाणी घडू नये यासाठी काही महत्त्वाचे निर्णय परिवहन खात्याच्या माध्यमातून घ्यायचे आहेत। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या राज्यातील 10 ते 20 हजार तरुणींना रोजगार मिळण्यासाठी बाईक टॅक्सीचा निर्णय राज्य शासनानं घेण्याचं ठरवलेलं नाही। लवकरच त्याबाबतली घोषणा होईल, कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं निश्चित ठरलं। सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही विचार आहे? अनेक मी जो बाईक टॅक्सीचा प्रस्ताव आहे त्या अनुषंगानं मी काही सूचना त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या सूचनांच्या सह त्याला परवानगी देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे।